मैदानाच्या आत सामना सुरू आहे. जो जिंकेन तो क्वार्टर फायनल मध्ये सनवी 11 या संघाच्या विरोधात खेळेल. शॉट पिच होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शॉटमध्ये खेळाडू आहे सागर. एकही धाव मिळणार नाही. सध्याला आपण पाहिलं तर शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लबची सुरुवात ही थोडी स्लो होती, पण जसं जसं मॅच पुढे जाईल तसं तसं धावा इथे वाढत जातात. सुरुवात जर देखील स्लो झाली, पहिले सेट व्हायला वेळ घेतात, नंतर जास्त धावा करण्याचा प्रयत्न करत असतात फलंदाजी करणारा संघ. बॉलचा फर निघाल्यानंतर तर जास्त धावा नेहमीच बनवतो. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने राकेशच्या बाजूने चेंडू गेला 2 धावांसाठी. तर 2 धावा प्राप्त होते. 2 धावांची धावसंख्या इथे वाढेल. धाव फलकावरती 3 धावा. 4 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. 1 चेंडूचा सामना केला, ते 2 चेंडू सिद्धार्थने खेळलेत आणि 2 चेंडू रवीने खेळलेत. चांगला फटका तिथे खेळाडू आहे. बॉलवरती राकेश होतोय. चांगले फेकी देखील केलेले आहे, पण बलदेव सिंगच्या हातात चेंडू आला नाही. कलेक्शन थोडंसं खराब. तोपर्यंत क्रीजमध्ये परतलाय. गरट्यामध्ये आपला सुरक्षित फलंदाज रोहित धोत्रे. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. आपण पाहताय शिवमुद्रा चषक ऑफिशियल पार्टनर्स राठी मसाले, सत्यम ज्वेलर्स, पैलवान मटन खानावळ, ब्रिज पॉईंट हॉटेल, अजिंक्यभाऊ उबळे यांचा, त्याचबरोबर ऑप्टिकल फायबर ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, बी के डेव्हलपर्स. चांगला फटका इथे खेळ आहे. ऑफसाईडच्या दिशेने पण खेळाडू तिथं अवेलेबल आहे. ओव्हरची झाली समाप्ती. 1 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावसंख्या असेल ती 3 धावा. एकही फलंदाज बाद नाही. चला श्रीकांत, वेळेचं बंधन आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, परत तुम्हालाच नुकसान होऊ शकतो. का की मागची मॅच मला वाटतं तुम्हीच लास्ट ओव्हरमध्ये एक खेळाडू आत घेतलं होतं. समीर पठाण अर्थात तलवार गोलंदाजी मार्कवरती. तलवार नावाने प्रसिद्ध आहे खेळाडू. वय वर्ष 38. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय समीर तलवार. चांगला बॉल इथे बॅटीची कडा. फलंदाज पहिल्या चेंडूवरती सिद्धार्थ होते बाद. धक्का लागतो तो पहिला. सिद्धार्थ जगताप. एकच टीम मध्ये खेळायचं, एकच गाडीने प्रवास करायचं आणि एकच जागेवरती दररोज चहा पिण्याचं काम असतं या खेळाडूंचं. पण आज एकमेकाच्या विरोधात सध्याला पहिल्या चेंडूवरती इथं मात दिले आपल्या मित्राला. हे क्रिकेटचा खेळच असे. दोस्त बन जाते हे दुश्मन और दुश्मन बन जाते हे दोस्त. आपण IPL मध्ये जर पाहिलं तर हरभजन सिंग आणि IPL च्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती हरभजन सिंग आणि सायमनचे इथे भांडणं झाले होते. खूप पुन्हा जगभरात चर्चा चालू होती ते भांडण्याची. सिडनीच्या ग्राउंडवरती झाले होते, पण त्याच्यानंतर एकच टीममध्ये ते देखील खेळताना पाहायला भेटल्यात. मुंबई टीममध्ये असेच मॅच असतात. नंतर श्रीकांत आणि हरभजन सिंगचे भांडणं झाले होते. क्रिकेट हे सर्वांना एकत्र आणण्याचं काम करतो नेहमीच. आज देखील आपण पाहतोय चांगला खेळ स्वतःला दाखवतात हे निगडी परिसरामधले खेळाडू. प्रभाग क्रमांक 13 मधले चांगला फटका ऑफच्या दिशेने खेळा. क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सध्याला करतोय कॅप्टन श्रीकांत. वाटतं या मॅचमध्ये कॅप्टन हजर आहे या स्पर्धेमध्ये, पण नेहमीच सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लबकडनं कॅप्टनशिप करतो श्रीकांत. पण आज अझरचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण अझरनं चांगली कॅप्टनशिप केली आतापर्यंत. चांगला बॉल होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न. इथे बॉल हातातून निसटलाय. जीवनदान इथे मोहसिन मन्यारला भेटलंय. चांगलं क्षेत्ररक्षण असं म्हणता येईल. दुसरा षटक आतापर्यंत एकही धाव आले नाही. 2 चेंडू हाताळलेत समीर पठाणनी. 3 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च केले नाही. एकदा समीर पठाण गोलंदाजी मार्कवरती. सुरेख फटका ऑन साइडला फेकून दिलाय. बॉडी लाईन पार. हा येतोय मोहसिन मन्यारचा पॅट बंद. लांब 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 षटकार. 6 धावा. 9 धावा धाव फलकावरती. पाक्या सुटल्यानंतर पुढच्या चेंडूवरती
इथे दाखवून दिलंय मोसींनी. हे कॅच सुटल्यानंतर हे किती तुमच्या संघाला धोका होऊ शकतोय, मैदानाच्या आत जीवनदान दिल्यानंतर फलंदाज किती घातक होऊ शकतोय हे पहा मैदानाच्या आत. 9 धावा धावफलकावरती एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आलाय. इथे चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. चेंडू येतोय डॉट. लास्ट बॉल रिमाइनिंग दिस ओव्हर. 6 धावा खर्च केलेत आतापर्यंत. एक फलंदाज बाद केला समीर पठाणने. परत एकदा चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरनंतर धाव फलकावरती 9 धावा एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. प्रसाद भाई नेहमीच पूर्ण ग्राउंडकडे लक्ष असतंय, कोण कुठे आहे. आणि आज देखील परत एकदा बारकीने लक्ष आहे. 9 धावा धाव फलकावरती. या बारके लक्षामुळेच आज ही स्पर्धा एवढी मोठी सक्सेस आहे. चांगलं बाउंड्री पाशी बबलू भाई जे बसलेत, प्लीज पायावरती घेऊन बसा, बाउंड्रीच्या बाहेर बसा. हॅलो, डगआउटचा नियम सर्वांसाठी आहे, सर्वांनी फॉलो करायचं आहे. बाहेर बसा बाउंड्रीच्या, विनंती सर्वांना. तीनदा एकच गोष्ट सांगायला लावू नका. श्रीकांत गोलंदाजी मार्गवरती इथं सज्ज होतोय आपल्या स्पेलचा दुसरा षटक घेऊन. चला थोडंसं घाई करा, स्पीडअप करा, विनंती आहे. शॉर्टपुट चेंडू परत येते. फटका फसलाय खेळाडू. कॅच ड्रॉप होतोय. तयार नव्हतं तेजस. अचानक चेंडू आलाय आणि चेंडू आता तो निसटलाय. जीवनदान सध्याला मिळतो एक रवी धोत्रेला. बारा धावा धाव फलकावरती. दुसरा फलंदाज इथे बाद झालाय सध्याला. 2 फलंदाज इथे बाद झालेत 12 धाववरती. रवी धोत्रे देखील बाद झालाय. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्यात कोणी. नवीन बॅटर असेल विनोद पोकळे. मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते डावखोर फलंदाज. संघ अडचणी ते सध्याला या अडचणीमधनं थोडंसं बाहेर काढावं लागेल, कारण की जर इथेच फलंदाज एका पाठोमाग एक जर बाद झाले तर संघ या स्पर्धेमध्ये इथेच थांबू शकतो, कमी धावाच्या आत थांबू शकतो. त्यामुळे इथे थोडंसं आपला गिअर बदलावं लागेल, टाच बदलावं लागेल, जास्त धावा बनावं लागेल, ते प्रयत्न करावं लागेल स्वतः कॅप्टनला. चला विनोद भाऊ थोडंसं घाई करा, स्पीडअप करा. वीस मिनिटं. परत एकदा पुढं सरस्वत मारण्याचा प्रयत्न. इथे फलंदाजापासून बॅटचा संपर्क झालाय. विकेट किपरच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. फलंदाज होते बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आत देतोय सध्याला श्रीकांत.
बॉल की झाले लास्ट बॉल शिल्लक आहे. प्रवीण सगर ना फलंदाज प्रवीण आहे ना. प्रवीण सगर नवीन फलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सध्याला गोलंदाज श्रीकांत. चला समीर पठाण थोडस लक्ष द्या. समीर पठाण तुमच्यामुळे मॅच थांबलेली आहे, लक्ष द्या थोडं. हा जो जिंकेल तो पुढे जाईल क्वार्टर फायनलला जाईल. फ्री क्वार्टर आहे. त्याच्यानंतर नर्सिंग बरोबर आहे मॅच जो जिंकेल त्यांची. त्याच्यानंतर एक टीम 2 टीम 3 मॅच खेळणार. बाकी जो 2 हारेल तो बाहेर. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट हॅट्रिक उमरट्यावरती होता गोलंदाज, पण चेंडू इथे आताच राहील. चौथा धाव फलकावरती. चला थोडस घाई करा. अक्षय गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक घेऊन येतो. 14 धावावरती 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. पाहिलं तर शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब या संघाचे. आकाश पहिला चेंडू इथं वाईट. धाव फलकावरती. बिगिट केलाय चेंडू हवेत का फसलाय. सागर डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज मुसीर मान्यार होते बाद. चौथा फलंदाज गारत होते मैदानाच्या आत. बबलू दलाल नवीन बॅटर मैदानाच्या आत. बबलू दलाल. बबलू दलाल आकाश परत एकदा गोलंदाजी मार्कवरती स्ट्राइक वरती असेल. नवीन फलंदाज बबलू दलाल. हो पहिला चेंडू इथे गव्हाणे भाऊचा आपण इथे सन्मान करणार आहोत. अजिंक्य भाऊ हस्ते भाऊला आपण या स्पर्धेमध्ये वेळ देऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम सध्याला अभिराज भाऊ गव्हाणेंनी केले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इथे वेळेवरती उपस्थित झालेत. मूल्यवान भाऊ उबळे यांच्या हस्ते आपण
अभिराज भाऊ भवाने यांचा आपण सन्मानित करतो त्या मंचावरती अजिंक्य भाऊ बळे यांच्या हस्ते भाऊला आपण सन्मानित करतोय. आपण जातोय स्क्रीनवरती अभिराज भाऊ भवाने, त्याचबरोबर अजिंक्य भाऊ बळे, प्रसादभाई फिरोदिया, अमर भाऊ, त्याचबरोबर सागरदादा तापकीर, सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चार ओव्हरची समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. चला घाई करा, थोडीशी स्पीडअप करा. 28 धावा धावफलकावरती 4 ओव्हर नंतर 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय सागर. चला स्पीडअप करा. गोपाल भाई त्यांना सांगा. सुनभाऊ जाधव टीमचे संघ मालक सुनभाऊ हे जाधव यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. व्हाईट बॉल 29 धावा धाव फलकावरती. 29 रन, लॉस ऑफ 5 विकेट, 5 ओव्हर इन प्रोग्रेस. 5th ओव्हर. गोलंदाजी मार्कवरती ऑन मार्क सागर. स्ट्राइक वरती फलंदाज असेल फलंदाज होतोय बाद. धक्का लागतोय तो 6वा. परिस्थिती थोडीशी खराब आहे सध्याला. जर पाहिलं तर शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब या संघाची 6 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाजाचं नाव काय? शुभम. सरनेम? चलो थोडीशी घाई करा शुभम, कारण की अजून 3 मॅच खेळवायचे. विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. एकोणतीस धावा धाव फलकावरती 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. भरलेली का खाली? भरलेली त्याच्यात. ह्याच्यात आम्हाला भरून दे जरा खाली. हे पण तर बाळा 2 भरून दे ना प्लीज. सागर. बॉल सोडून दिलाय. शुभम त्याने षटकार मारला होता, त्या फलंदाज इथे रनआउट झालाय. चांगली फलंदाजी केली होती शुभमने. एकच बॉलचा सामना केला होता, त्याच्यावरती षटकार मारला, पण दुसऱ्याच चेंडूवरती इथे सॅक्रिफाईस विकेट असं म्हणता येईल. प्रवीण स्ट्राईक वरती आलाय. इथे फलंदाज झाले तो 7वा बाद 35 धावांवरती. वाईट बॉल आता जवळ वाईट आहे. 6 मारल्यानंतर वाईट आहे. वाईट बॉल आता तेच म्हणतो तुला. गोपालभाई वाईट आहे ना आताचा?
ह्याच्या पहिल्याचा 6 होता. सागर दातीर यांचं इथे आगमन झालंय. सागर भाऊचं पुन्हा एकदा इथे मनपूर्वक स्वागत. इन ॲक्शनमध्ये असतील पुढच्या मॅचमध्ये. संघ त्यांचा क्वालिफाय झाला पहिल्याच दिवशी. नामदेव डाके स्पोर्ट्स क्लबचे संघनायक, पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य. वाईट बॉल. नितीन नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक वरती. चांगला बॉल इथे वन साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट येतोय. 36 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहे या ओव्हरमधले. काहीशी चांगली काहीशी खराब ओव्हर असे म्हणता येईल. एक फलंदाज बाद झाला पण एक षटकार, 3 वाईट आतापर्यंत फेकलेत मैदानाच्या आत. परत एकदा चांगला चेंडू, चांगला बॉल इथे या टाकलाय सध्या गोलंदाजाने. आपण पाहतोय शुभम जो सेट होता म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता तो रन आउट. थोडंसं महागड ठरू शकतोय मैदानाच्या आत शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब या संघाला. टायमिंग संपलाय. इथे फलंदाज असेल 30 सर्कलमध्ये एक. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या वेळा झालंय की एकच टीमकडनं 2 वेळा चुक झाली. लाईन थोडीशी खराब सध्याला. परत एकदा बॉल. आताचा काय वाईट आहे का नव्हे? वाईट बॉल. 37 धावा धाव फलकावरती. 37 रन लॉस ऑफ 7 विकेट्स. वाईट बॉल. परत एकदा पुन्हा एकदा मैदानाच्या आत वाईट बॉल. सर्वात एक्स्ट्रा धावा खर्च करणारा हे ओव्हर आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जास्त धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ते वाढ होताना पाहायला भेटते. पर्यंत लाईन वरती नियंत्रण ठेवलं नाही सध्याला गोलंदाज सागरने. पुन्हा एकदा वाईट. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. 7 बॉल वाईट. या ओव्हरमध्ये जर पाहिले तर 5 वाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत. हो बिगेट प्रेशर दिसत होता आणि परत एकदा पुढे टाकला चेंडू. इथे प्रवीण सागरच्या बॅटमध्ये चेंडू जाईल बॉर्डर अँड फार. हा येतोय प्रवीणच्या बॅटमध्ये षटकार. 45 धावा धाव फलकावरती. दडपण दिसत होतं, प्रेशर दिसत होतं गोलंदाजी गोलंदाजावरती. एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमाइनिंग दिस ओव्हर. शेवटचा बॉल. फटका खेळा, चेंडू हवेत. खेळाडू कॅच पकडतोय, फलंदाज होते बाद. 45 झालेच. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज.
22 धावा. कौशल मोहोळ यांचं इथे आगमन झालेलं आहे. भाऊला विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आणि विराजमान व्हायचं आहे. कौशल मोहोळ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बत्तीस धावा धाव फलकावरती. 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. शेहेचाळीस टू विने सर. 45 झाले. 46 टू विने. आम्ही पहिल्या बॉलपासून तेच बोलतोय तुम्हाला.
39 वर षटकार आलं होतं सर, त्याच्यानंतर रनच नाही आलेत. नासिर भाई, नासिर सर आहेत का इथे? नासिर सर, सनी भाऊ कांबळे. नासिर भाई, इथे स्कोरिंग मध्ये 45 आहेत. आता तुम्ही डिसाईड करा 46 जिंकले का 47. हॅलो हॅलो. 12 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज.
याचबरोबर क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय तो सुनुभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब. सनवी 11 कॅप्टन आणि सुनुभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचं. 5 ओव्हरचीच मॅच असेल.